ऑस्ट्रेलिया टांगडाडाडंग ऑस्ट्रेलिया टांगडाडाडंग ऑस्ट्रेलिया टांगडाडाडंग ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया दिसत छान कांगारूंची खान पोरी बी इथल्या गोरे गोरे पान दिसतात छान ऑस्ट्रेलिया टांगडाडाडंग ऑस्ट्रेलिया टांगडाडाडंग ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया कस काय वाटलं ऑस्ट्रेलियाचं गाणं आहे जरा जरा आपल्यासारखं वाटत असेल पण ते स्पेशल ऑस्ट्रेलियाचं बनवलेलं आहे तर राजहंस आणि मी आता ऑस्ट्रेलियामध्ये पोहोचलेलो आहे गेले 5 दिवस आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं कोल्हापूर सोहळा दाखवलेला आहे आणि आजच्या दिवशी आम्ही तुम्हाला प्रॉमिस केलेलं होतं की तुम्हा सगळ्यांना आम्ही घेऊन जाणार आहे ऑस्ट्रेलियामध्ये आणि आम्ही सकाळच्या एसटीनं ऑस्ट्रेलियाला पोहोचलेलं विमानानं एसटीनं नाही सकाळच्याच विमानानं आम्ही ऑस्ट्रेलियाला पोहोचलेलो आहे आणि देश इतका सुंदर आहे तो आम्ही तुम्हाला आता मागे दाखवणार आहोत हे पहा इथलं सगळ्यात मोठं थिएटर आहे नाट्यगृह गडकरी रंगायतन ऑपेरा हाऊस आहे ते आधी बघ ना माग लोकांना काही दाखवतोस का लोक हनते ना चपलीनं ऑपेरा हाऊस असं त्याला म्हणतात अत्यंत मोठं असं हे इथलं थिएटर आहे आणि तिथे कॅपॅसिटी पण मोठी आणि थिएटरच्या आतमध्ये अनेक थिएटर आहेत असं मी ऐकलेलं आहे यानंतर आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत अत्यंत सुंदर असं एक ठिकाण ब्लू माउंटन बघा अरे ते महाबळेश्वर काय लागले बघ अरे ते बदला काही दाखवता काय हे बघा ब्लू माउंटन इथं तुम्ही बघू शकता इथे हे 3 डोंगर आहेत त्यांना 3 सुळे असं म्हणतात आणि 3 सिस्टर्स असं म्हणतात ते 3 बहिणी असतील कदाचित त्याच्यामुळे 3 सिस्टर्स असं सुद्धा त्याला नाव आहे आणि याच्यानंतर आता तुम्ही बघू शकता अत्यंत सुंदर असा हा समुद्र किनारा बघा बोंडाई बीच असं त्याला म्हणतात किती सुंदर सुंदर तरुणी इथे आलेले आहेत त्याच्यामुळे हा बीच मला फारच आवडतो अत्यंत सुंदर आणि आता आपण तुम्हाला दाखवणार आहोत इथं ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय प्राणी जो बघण्यासाठी आम्ही उत्सुक होतो हे बघा काय अरे हे दाखव चांगारू दाखव चांगारू कांगारू तेच ते कांगारू कोण आहे तिकडे बाळू अरे काय काय लागतो तू पिक्चर माग लोकांना कळलं अजून आम्ही तिकडे पोहोचलेलो नाही ते हे पहा चांगारू तर ऑस्ट्रेलियाचा हा राष्ट्रीय प्राणी आणि इथे आम्ही आल्यापासूनच आम्हाला उत्सुकता होती तो प्राणी बघण्याचा तर आता ऑस्ट्रेलियात हळूहळू मजा करायला आम्ही सुरुवात करणार आहे आणि ऑस्ट्रेलियामधली प्रत्येक गोष्ट आम्ही दोघं तुम्हाला दाखवणार आहे तर चला एन्जॉय करूयात ऑस्ट्रेलियाची टूर ऑस्ट्रेलिया 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 सगळ्या प्रवासी मित्रांनो इकडे लक्ष द्या सुट्टे पैसे सगळ्यांनी तयार ठेवा सुट्टे पैसे तयार ठेवले का भाऊ सुट्टे पैसे तयार ठेवा कारण इथे ऑस्ट्रेलियामध्ये सुट्टे पैशाशिवाय चालत नसते साबळे मला विचारायचे डॉलर चालतो का आपल्या इकडे डॉलर म्हणजे 1 रुपया ना डॉलर म्हणजे 1 रुपया नसतं भाऊ डॉलर म्हणजे ऑस्ट्रेलियन डॉलर आणि त्या डॉलर मध्ये 50 रुपये जे आपले तो म्हणजे $1 एवढे मी फक्त $2 आणले 2 चड्डे आणले यामध्ये तुम्हा सगळ्यांचा स्वागत करतो आणि खूप शोभायच्या असा का बोलतोय कारण डॉलर संपले त्याचे तू काय करायला लागलास इकडं मी इथं मार्क आणि स्टीव कुठे भेटतात का ते वाट पाहायला लागलो त्यांची काय जोक मारायला लागला मग अरे मी माई अवॉर्ड साठी आलोय अरे वा अलीकडे स्वतःच्या नावाने अवॉर्ड सुरू करायची फॅशनच झाली त्यात तुझी भर पडली माय अवॉर्ड मग माय म्हणजे MY माय अवॉर्ड नाही रे MAAI माई अवॉर्ड साठी आलोय मी अच्छा गाडगे सुरू केलं ना तेव्हा काय महेश मांजरेकर विजा सोबत मला घेऊनच येतात यावेळेस मला पण आणलं नसेल तू आला असेल तुला वेळ आहे आता म्हणजे रिकाम टेकड्याचा सोहळा आहे का मग तुला काय खूप मला वाटलं का रे अरे अत्यंत व्यस्त शेड्यूल असलेले कलाकार वेळात वेळ काढून येतात या फंक्शन साठी काय की माई अवॉर्ड हे फक्त अवॉर्ड फंक्शन वाटत नाही त्यांना जिव्हाळ्याचा उत्सव वाटतो म्हणून येतात नाही माई या शब्दात तशी आपुलकी आहेच रे माईचा लॉंग फॉर्म काय
मराठी अचीवमेंट्स अँड अवॉर्ड इंटरनॅशनल. क्या बात आहे. पण आधी मिक्टा होता ना जिथे? मिक्टाच आहे. मिक्टा कल्चरटेनमेंट प्रस्तुत माई अवॉर्ड. स्वतःला नाव ठेवू शकतो आपण. हो बरं चल मी निघतो. मग काय कुठे निघालास? काय आता ऑस्ट्रेलियात आलो तर ऑस्ट्रेलिया बघायला पाहिजे ना. मी काय आंबेजो काही पाहायला आलो का रे? ऑस्ट्रेलियात बघायला आलोय. मी अँकरिंग करतोय. चल ना माझ्यासोबत. नाही अँकर नको रे. आता मी खऱ्या खुऱ्या नांगर धाऱ्यांसाठी काम करायला लागलो तिथे. मग काय बरोबर आहे. तू खूप मोठं काम करतोय बरं का नानासोबत. पण कसं आहे शेतकरी हा जरी मित्र असला आपला तरी मी पण तुझा मित्रच आहे. मित्राचे कामी पड की जरा. चल ना अँकरिंग करू. बरं कुठे तसे तुझे कपडे पांढरेच आहेत की? कपड्यात काय पांढऱ्या? काय मागच्या वर्षी मेन इन ब्लॅक ही संकल्पना होती. या वर्षी मेन इन व्हाईट ही संकल्पना आहे. आणि तसंही तुझं चारित्र्य हे या कपड्यांसारखंच पांढरं शुभ्र आहे. अगदी बिंडाक एकदम. तू चारित्र्यावरच आला तर तुला मदत करायलाच पाहिजे ना. बरं चल कुठून सुरुवात करायची? इथून सुरुवात करायची. हा कसं आहे इतके दिवस इतकी वर्ष आपण इंडोर कार्यक्रम करायचो. म्हणजे नाट्यगृहाच्या आत जाऊन शूटिंग करायचो आणि लोकांना सांगायचो दुबईला गेलो लंडनला गेलो. तर लोकांना काय वाटायचं हे उल्हासनगरला शूटिंग करतात आणि US म्हणून जाणतात. काय सांगतोस म्हणजे खरोखरच इतके वर्ष परदेशात व्हायचा हा कार्यक्रम? नाही आम्ही जुहू गार्डन मध्ये जायचो आणि तिथल्या विमानात बसून लोकांना फिरून आणायचो. काय बोलायला लागलं केवढा खर्च होतो कार्यक्रमाला. बर ते जाऊ दे. स्क्रिप्टचं काय? स्क्रिप्ट तुला काय स्क्रिप्ट पाहिजे? हा मग नानासपुरे यांना स्क्रिप्ट पाहिजे म्हणतात ते. अहो स्क्रिप्ट सोडा. इतकी वर्ष दिग्दर्शक नसला तरी 3-3 तासाचे लय सिनेमा हल्ले त्यांनी. कसं आहे जिथे फुटवर्क आणि आयसाईट लूज झाली की हेल्मेट वापरावं लागतं. अरे मग क्या काळ कितीही बदललेला असला तरी सुद्धा तुझं जे टायमिंग आहे प्रतिभेचं टायमिंग ते काही बदललेलं नाही. सागर कारंडे सारखं काय करायलास रे? नारकर कुठे गेला? आता इथे इथनं सुरुवात करू. हे बघ मागे सिडनीचा प्रसिद्ध ऑपेरा थिएटर. येस आणि हार्बर ब्रिज. काय म्हणलास? हार्बर ब्रिज. हार्बर ब्रिज. हार्बर नसतं रे. र सायलेंट आहे. हार्बर ब्रिज. नमलाला घडाभर पिजे नको. सुरुवात करूया आपण. बरं.
ऑस्ट्रेलिया खंड हा भारतापेक्षा 10 पट मोठा आहे, पण त्याचं पॉप्युलेशन मुंबईच्या फ्लोटिंग पॉप्युलेशन एवढं आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियामध्ये विशेषतः पॉप्युलेशनची डेन्सिटी खूप कमी आहे. आम्ही सिडनीमध्ये गेलो होतो, तिथे आम्ही ॲक्वेरियम पाहिलं, आम्ही हार्बर पाहिलं, आम्ही लोटस ऑपेरा हाऊस बघितलं, तिथे खूप सगळं बघायला मिळालं. आम्ही बीचेस बघितले, तिथे आम्ही व्हॉलीबॉल मॅचेस खेळलो, आम्ही क्रिकेट ग्राउंड बघितलं. त्या ग्राउंडवरती आम्ही खेळायला गेलो होतो. इतकं ते छान ग्राउंड आणि तिथे क्रिकेटच्या मॅचचा आनंद आम्ही लुटला. मी कॉमेंट्री केली होती, माझ्याबरोबर संदीप पाठक होता कॉमेंट्री करायला. आम्ही खूप मजा केली, सगळ्यांची थट्टा मस्करी करत, कोणाला चिमटे काढत, गुदगुल्या करत, असे आम्ही ती कॉमेंट्रीचा आनंद सगळ्यांना दिला. पण मला विशेष उल्लेख करावासा वाटतो ते सिडनीमधल्या आदरातिथ्याचा. कारण सिडनीमधल्या मराठी लोकांनी आमचं इतकं छान आदरातिथ्य केलं. आमची राहण्याची सोय उत्तम होती, आम्हाला फिरण्यासाठी वेळोवेळी कार्स बसेस होत्या आणि लोक प्रसन्न चेहऱ्याने सतत आमचं स्वागत करत होते. जिथे जाऊ तिथले मराठी प्रेक्षक मराठी मालिका, मराठी नाटकं, मराठी सिनेमांवरती प्रेम करणारे असल्यामुळे सतत फोटो, सह्या आणि प्रत्येकाने खूप छान स्वागत केलं. त्यामुळे ऑस्ट्रेलियातला आमचा जो काही त्यांचा सहवास आम्हाला जो लाभला तो इतका प्रेक्षणीय, रमणीय होता की त्या सगळ्या आठवणी घेऊन आम्ही इंडियामध्ये, मुंबईमध्ये परत आलो. वीणा वर्ल्ड, माई या सगळ्यांचे मी आभार मानतो की त्यांच्यामुळे हे ऑस्ट्रेलिया आणि सिडनी, मेलबर्न हे आम्हाला सगळं बघायला मिळालं आणि आमची मराठी नाटकं, मराठी सिनेमे, आमच्या कलाकृती त्यांच्यापर्यंत आम्हाला पोचवायला मिळाल्या. तर म्हणजे आपण आता आहोत सिडनीच्या प्रसिद्ध अशा प्लेफर्ड मैदानावर आणि नाटकाचे घोषित पुरस्कार आता आपण प्रदान करणार आहोत. आणि यासाठी मी आमंत्रित करतो LV शिंदे ग्रुपच्या लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री सुहासताई जोशी यांना. आणि सर्वप्रथम आपण सर्वोत्कृष्ट लेखनाचा पुरस्कार प्रदान करणार आहोत आणि विजेते आहेत डॉक्टर आनंद नारकर्णी, नाटक त्या तिघांची गोष्ट. मी सुहासताईंना विनंती करतो की त्यांनी. यानंतरचा पुरस्कार आहे सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना आणि विजेते आहेत श्रद्धा कुमार, नाटक कहाणी में ट्विस्ट. सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत राहुल रानडे, नाटक कहाणी में ट्विस्ट. अभिनंदन. क्रिकेटमध्ये जे तज्ज्ञ आहेत, चेहऱ्यावरून जे अजिबातच वाटत नाहीत पण मला वाटतंय ते आहेत, असे आपले राजहंस. त्यांना मला विचारायचं आहे की ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटबद्दल तुम्ही काय सांगा, त्यांच्या खेळाडूंबद्दल तुम्ही काय सांगाल? बघा, त्यामध्ये त्या टीममध्ये 3 मराठी माणसं आहेत. 3 मराठी माणसं आहेत? हो. कोण 3 आहेत मराठी? मार्क वाघ, स्टीव वाघ आणि रिकी पाटील. अरे ते वाघ नाही रे, मार्क ऑ, स्टीव ऑ आणि रिकी पॉइंटर. काय अशी ते 3 असतात. काय पण माहित नाही आणि आलाय माझ्या बरोबर. तर अशा ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटबद्दल आम्ही तुम्हाला माहिती दिलेली आहे. तर आता आपण जातोय थेट ग्राउंडवर, जिकडे आपले कलाकार क्रिकेट खेळतात. तर मंडळी, आपल्या कलाकारांना किती क्रिकेट येतं हे आता आपण बघणार आहोत आणि सगळ्यांनीच तयारी केलेली आहे. त्याचबरोबर या सगळ्यांवरती नजर ठेवण्यासाठी खरोखरीचे क्रिकेटर आलेले आहेत, ज्यांना खरं तर आपण क्रिकेटचे देव म्हणतो आणि क्रिकेटचा देव सुद्धा ज्यांना आपला गुरु मानतो, असे सुनील गावस्कर साहेब इथं आलेले आहेत आणि ते आता सगळ्यांच्या क्रिकेटचं परीक्षण करणार आहेत. आणि खोपकर 11चे कॅप्टन आहेत प्रवीण तरडे. खोपकर 11चे प्रवीण तरडे का? कारण खोपकरांचं असं म्हणणं की प्रवीण तरडे हे मनसे खेळतात म्हणून त्यांनी कॅप्टन केलेलं आहे. आणि आता आपण बघणार आहोत की टॉस कोण जिंकणार आहे. पंचांनी टॉस उडवलेला आहे आणि टॉस जिंकलेली आहेत प्रवीण तरडे. खोपकर 11 टीम हे टॉस जिंकलेले आहेत. फिल्डिंग करायला आवडेल आम्ही खोपकर 11ला. आणि टॉस जिंकून प्रवीण तरडेंनी आधी बॉलिंग स्वीकारलेली आहे. बघायची आहे त्यांची गोलंदाजी आणि फलंदाजीसाठी अर्थातच तयार झालेली आहेत मांजरेकर 11ची टीम. अंकुश चौधरी हे पहिली ओव्हर घेऊन बॉलिंग करायला आलेले आहेत. एक उंचपुर व्यक्तिमत्व आणि पहिल्याच बॉलला पहिला चौकार मारलाय समोरच्या टीम मधल्या श्रीधर ठाकूर यांनी. जबरदस्त चौकार. आणि विकेट किपर संजय जाधव तिथं टेन्शन मध्ये. ते एरवी नेहमीच म्हणतात अरे आव ना फिर, पण आता ते बॅट्समन कडे बघून म्हणतायत अरे बाबा जाऊ ना लवकर फिर, जाऊ ना लवकर फिर. अरे देवा,
अरे देवा, 6 पे 6 जबरदस्त. सैराटनं जेवढा धंदा केला त्याच्यापेक्षा जास्त सिक्सर. आणि श्रीधर ठाकूर कॅच आउट झालेले आहेत. सगळ्यांचा जीव भांड्यात. आणि आता मैदानावर खेळायला आलेले आहेत सगळ्यांचे आवडते अभिनेते अतुल चुरमुरे. चुरमुरे नाही रे, परचुरे. अतुल चरपुरे. अरे परचुरे. अतुल परचुरे. हा, अतुल परचुरे सचिन तेंडुलकर यांच्या आवेशात आले पण झाले LBW. पायाला लागल्यामुळे ते आउट. आणि अटीतटीच्या या सामन्यामध्ये आता सगळ्यांचे लाडके फलंदाज आलेले आहेत संजय नार्वेकर. सगळ्यांनी जोरदार टाळ्यांनी संजय नार्वेकर यांचं स्वागत केलेलं आहे. त्यांनी पंचांकडे बघितलं आणि जणू काय त्यांनी त्यांना विचारलेलं आहे, पंच आधी बसू आपण नंतर बोलू. आणि खेळण्यासाठी संजय नार्वेकर उत्सुक. सगळ्याच क्रिकेटर्सना टेन्शन आलेलं आहे कारण मांजरेकरने सक्त ताकीद दिलेली आहे की जो पहिल्या बॉलवर आउट होईल तो पुढच्या वर्षी स्वतःच्या खर्चाने येईल. त्यामुळे सगळ्यांना टेन्शन आलंय की निदान 4 रन तरी आपण केले पाहिजेत. नार्वेकरांनी 6 मारलेला आहे. पुढची 2 वर्ष ते फुकट येणार आहेत. क्या बात आहे. उपेंद्र लिमे बॉलिंग टाकताना ते म्हणतात कम ऑन कम ऑन कम ऑन, आउट झाला पाहिजे, कम ऑन आउट झाला पाहिजे समोरचा फलंदाज. अजित परब क्लीन बोल्ड झालेले आहेत आणि सगळीकडे जल्लोष खतरनाक. जिंकण्यासाठी 60 धावा करायच्यात अपोजिट टीमला. आता बघायचंय की काय होणार. प्रवीण तरडे यांची टीम वाजत गाजत मैदानामध्ये उतरलेली आहेत. 60 धावा त्यांना बनवायच्या आहेत. बघूयात काय घडतंय. ओपनिंगला संजय जाधव आलेले आहेत. बघायचंय की हे ओपनर बॅट्समन दोघे काय करतायत. संजय जाधव यांनी पहिलाच 4 मारलेला आहे. पुढच्या वर्षी ते पण फुकट. अरे बापरे, हे बघा काय झालेलं आहे. चेंडू हवेत, बहुतेक कॅच आउट होऊ शकतात परंतु कॅच सोडलेला आणि 6 गेलेला आहे. संजय नार्वेकर चेंडू टाकण्यासाठी आलेले आहेत. बघायचं आहे ते काय चमत्कार करणार. संजय जाधव खुश. ते म्हणत असतील क्या बात, आओ ना फिर. पहिल्याच बॉलला 6. काय चमत्कार. आणि इकडे बघा काय घटना घडली. अजित परब यांनी संजय जाधव यांचा कॅच पकडलेला आहे. संजय जाधव आउट आणि अजित परब संजय जाधव यांच्या पिक्चर मधून कायमचे आउट. जिंकण्यासाठी 5 रनांची आवश्यकता. बघूयात प्रवीण तरडेंची टीम काय करणार. आणि शेवटचा चौकार आणि मॅच जिंकलेली आहे प्रवीण तरडे आणि टीमनी. जबरदस्त जल्लोष. त्याचबरोबर बऱ्याच वर्षांनी घडलेली ही घटना की महेश मांजरेकर आणि टीम या मॅच मध्ये हारलेले आहेत. प्रवीण तरडे यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि भीती दोन्ही सुद्धा एकत्रितपणे बघायला मिळतंय. चुकून आपण जिंकलो ही भावना ते सांगण्याचा प्रयत्न करतायत की सर हे होणारच नव्हतं पण हे चुकून झालंय. सर म्हणाले काही प्रॉब्लेम नाही, तू बाहेर भेट. जित्या आपलं या रेसकोर्स सारखंच असतं ना. कसं काय. जसं इथे जिंकणाऱ्या घोड्यांवर पैसे लावले जातात तसं फिल्म इंडस्ट्रीमध्ये यशस्वी नटांवर पैसे लावले जातात. खरं आहे डर्बी अनासपुरे, मकरंद अनासपुरे. तर मग क्या आता आपण घोषित पुरस्कारांकडे वळूयात. पण हे वळून म्हण ना. जित्या सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार विभागून मिळतोय. अच्छा. आणि हा विभागलेला पुरस्कार मिळतोय प्रार्थना बेहरे हिला, चित्रपट कॉफी आणि बरंच काही. आणि हा पुरस्कार प्रदान करण्याची विनंती मी स्वातीताई चिटणीसांना करतो. यानंतर सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता विजेता आहे पार्थ भालेराव, चित्रपट किल्ला. यानंतरचा पुरस्कार आहे सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शनाचा आणि विजेते आहेत फुलवा खामकर, चित्रपट मितवा. आणि हा प्रदान करण्याची विनंती मी सिद्धार्थ जाधव यांना करतो. यंदाच्या माई पुरस्कार सोहळ्यामध्ये गर्व महाराष्ट्राचा या पुरस्काराचे मानकरी ठरले माजी राज्यपाल DY पाटील साहेब. पण काही पूर्वनियोजित कामामुळे त्यांना ऑस्ट्रेलियाला येणं शक्य झालं नाही. त्यामुळे हा पुरस्कार त्यांना राजभवनात राज्यपालांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
तर आता आपण पाहतोय ऋषिकेश जोशी हे पहिल्यांदाच अशा पद्धतीचा खेळ जणू काही ते खेळत आहेत. ज्या पद्धतीनं ते अभिनयामध्ये चाच पडतायत तशाच पद्धतीनं ते या खेळात सुद्धा चाच पडताना आपल्याला दिसत आहेत. प्रत्येक खेळामध्ये गुरु गरजेचा असतो, तशाच पद्धतीने इथं अंकुश चौधरी सगळ्यांचे गुरु झालेले आहेत आणि त्यांच्यातला दिग्दर्शक परत एकदा 3:30 नंतर जागा झालाय. ते सगळ्यांना सूचना देत आहेत. पहा कसे एक गुरु सूचना देतोय म्हटल्यानंतर महागुरूंना कसं गप्प बसवल? नाही, पिळगावकर साहेब नाही, मांजरेकर साहेब कसे गप्प बसतील? त्याच्यामुळे आता सगळ्यांना ते व्हॉलीबॉल कसा खेळायचा हे शिकवण्यासाठी पुढे आलेले आहेत. ते सगळ्यांना सांगतायत जणू काय 70 मिनिट है तुम्हारे पास, जी लगा के खेलो ऑस्ट्रेलिया में. वंदना गुप्ते यांच्या चेहऱ्यावर असं एक्सप्रेशन आहे की जणू काही त्यांना हा खेळ कळलेलाच आहे. मी जर हा खेळ खेळले असते तर तुमच्यापेक्षा भारी खेळले असते. हा, असंच म्हणणं आहे त्यांचं जणू काय. तर अशोक मामा सुद्धा या कार्यक्रमाला आलेले आहेत आणि ते खेळ पाहत आहेत. त्यांना कुणीतरी विचारलं की तुम्ही मॅच का नाही खेळत? ते म्हणले हॉकी. लोक म्हणले हॉकी नाही, आपल्याला व्हॉलीबॉल खेळायचा आहे मामा. ते म्हणले आधी जायला वाटलेलंच तुम्ही मला असं काहीतरी विचाराल, तुम्ही खेळा मी बघतो. तर मामांच्या चेहऱ्यावरती तुम्ही बघत असाल आश्चर्यचकित भाव की तुम्ही हे काय खेळताय, त्याच्यापेक्षा मी बरा खेळतो. तर मराठी चित्रपट सृष्टीचे हेनरी ओलंगा म्हणून प्रसिद्ध असलेले प्रवीण तरडे यांच्याकडे चेंडू आलेला आहे. सगळे घाबरलेले आहेत. बघा, प्रवीण तरडेंना माहितीच नाही की ह्या खेळामध्ये सिक्सर नसतो, त्यांचा चेंडू मैदानाच्या बाहेर. आणि इथं मॅच संपलेली आहे आणि अर्थातच मांजरेकर सरांची टीम जिंकलेली आहे. सिद्धार्थ जाधव वगैरे सगळे खेळाडू आनंदात आहेत की बाकी मला एक गोष्ट सांग, ज्या दिवशी पहिल्यांदा मुंबईत स्ट्रगल करायला आला होता त्यावेळेला वाटलं होतं का रे एक दिवस ऑस्ट्रेलियाला येशील? नाही यार, तेव्हा तर कॉटन ग्रीन डॉकयार्ड रोड सुद्धा परदेश वाटायचा. नंतर कळलं ती काळाचं ओके. पण जिथे कसं होतं त्या काळात भूक खूप लागायची, पण वडापावचे सुद्धा वांदे होते रे. आता सगळं परवडतं पण भूक मेलेले का? खरं आहे माग्या. म्हणून तर कुणीतरी म्हटलं ना की सूखे पत्तों पर भी संभाल कर पाँव रखना, सूखे पत्तों पर भी संभाल कर पाँव रखना, तभी इन्होंने ही तुम्हें छाँव बख्शी. क्या बात है जे त्या, वाह. पण काही म्हणा, आज आपण इथे एकत्र आहोत ते एकाच गोष्टीमुळे, माईमुळे. हा, आणि माईमुळे सुद्धा नाटकामुळे. हो, म्हणजे माई पुरस्कार सोहळ्यात सुद्धा नाटकाचं महत्त्व तितकंच आहे का? हो, आणि ज्या मातीतून हे उमदं पीक निघतं त्या नाटकाच्या घोषित पुरस्कारांकडे आता आपण वळूया. चला वळूया. तर या निसर्गरम्य वातावरणात ब्ल्यू माउंटनच्या 3 सिस्टर्सच्या साक्षीने आपण नाटकातले घोषित पुरस्कार आता प्रदान करतो आहोत. त्यासाठी मी आमंत्रित करतो ख्यातनाम संवाद लेखक, नटसम्राट या चित्रपटाचं संवाद लेखन नुकतंच त्यांनी केलंय, किरण यज्ञोपवीत यांना. वेलकम. वेलकम. आणि त्यासोबत मी इथे आमंत्रित करतोय संवेदना लेझर केअर सेंटरचे वरुण उपाध्याय यांना. वेलकम वरुणजी. थँक्यू. नमस्कार. वेलकम. नमस्कार. या. तर सर्वोत्कृष्ट नेपथ्याचा पुरस्कार जातोय प्रदीप मुळे यांना, नाटक 2 स्पेशल. आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता संजय मोने, नाटक शेवग्याच्या शेंगा. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री अमृता संत, नाटक तळ्यात मळ्यात. केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार. बरं का, ऐक ग. केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार, काव्य ग्रंथ विलोकुनी मनुजा चातुर्य येतसे फार. बरं, जिथे ह्यातलं तुला काय आलंय? चातुर्य सोडून बाकी सगळं आलंय. पण खरं तर मग मला चातुर्य नकोच आहे. काय ना, मला असं वाटतं मी असाच भाबडा, असाच निष्पाप राहिलो पाहिजे. म्हणजे माझ्यासारखा. हा, खरं गाड्या, आपण स्वतःला फसवूया आणि एकमेकांना सुद्धा. नाही, जिथे कसं आहे, बरेच जण मी खूप चांगला ऍक्टर आहे, खूप चांगला डायरेक्टर आहे, खूप चांगला डान्सर आहे असं म्हणून समाजाला फसवतच असतात. त्या मानाने आपण भाबडे आहोत हे जरा कमी समाज विघातक आहे ना. खरं काय, कमी समाज विभाग बघतो. कोण? स्वप्नील जोशीचा जुळा भाऊ. अरे नाही, स्वप्नील जोशीच आहे तो. स्वप्नील जोशीचा आहे तो. चेक करूया. संजय जाधवच्या नवीन सिनेमात जितू जोशी हिरो आहे. नाही. स्वप्नील जोशी ते. हाय स्वप्नील. हाय. काय करतोय स्वप्नील?
काय हे फिरतोय फिरतोय काय लई वणवण आहे बाबा हो ना? अरे हो आल्या आल्या अँकरिंग करायला लावलं हो. आता एक डान्स करायचं म्हणतात. अरे इकडे आणतातच आपल्याला तेवढ्यासाठी राबून घ्यायचं सगळं. तुझा काय डान्स आहे हो आता पण तिथे अँकरिंग करत होतात ना. काय करू ते करायला लागतं ना काय पर्याय नाही बाबा तुझ्या बरोबर कोण आहे डान्स प्रिया बापट हो हा स्टेप बसल्यात ना बसलेत का काही स्टेप बसवायला येऊ मी? नाही नाही मग काय तुझ्या अवघड स्टेप आम्हाला जमणार नाहीत आम्ही आमच्या सोप्या सोप्या करतो ओके ऑल द बेस्ट हा Superb. या काय Yes. मैत्रिणी आहेत? हो कम कम गर्ल्स कम चल बाय अरे स्वप्नील हॅलो नो नो डोंट गो हे बघ आय हॅव ऑस्ट्रेलिया विजा ग्रीन कार्ड. हे बघ हा कळलं ना केल्याने देशात ना हे चातुर्य असं स्वप्नील जोशीला जे तुला आहे का चला 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 येस
क्या बात है, क्या सोड तिला, डान्स झाला तर सोड सोड, झालाय डान्स, सोड तिला. क्या त्या बात है. बीचवर येऊन असंच होतंय माणसांचं. जित्या हा? चल. चल 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 रे. ए अरे तिकडे कुठे चाललायस? सृष्टी सौंदर्य कुठे आहे मग तिथेच ना, चल ना. हे बघ, सृष्टी कुठे जात नाही, सौंदर्य कुठे जात नाही. चल चल. अरे उद्या सकाळी येऊ. चल जित्या. आई स्वप्नील. यावेळेचा माई पुरस्कार खूप इंटरेस्टिंग होता, कारण त्याची जर्नी आमची कोल्हापूरवरून सुरुवात झाली. जर्नीला नॉमिनेशन्स डिक्लेअर केले होते कोल्हापूरमध्ये. त्याच्यानंतर वी वेंट टू सिडनी. सो मी सगळ्यात बोलणार आहे पहिल्यांदा ओपेरा हाऊसबद्दल. ओपेरा हाऊसमध्ये गेल्यानंतर असं जाणवलं की त्या एका पर्टिक्युलर ऑडिटोरियममध्ये पाईपचा एखादा तुकडा जरी भिंतीतून बाहेर आला असेल त्याचंसुद्धा एक कारण आहे. सो तिकडची प्रत्येक गोष्ट एका थॉटनी बनवण्यात आली आहे. सो इट वॉज सो इंटरेस्टिंग की कोणीतरी साऊंड कसा एक्झिक्यूट व्हावा ऑडियन्सपर्यंत ह्या गोष्टीचा एवढा खोलपणे विचार करतो. हे बघून असं वाटलं की आपण पण असं काहीतरी भन्नाट करायला पाहिजे मराठी इंडस्ट्रीनी. आणि इट वॉज अमेझिंग. ओपेरा हाऊसचं एक आम्ही थिएटर पाहिलं जिथे नाटकं होतात. फिरतं थिएटर होतं. सो सिडनीमध्ये मी 2 दिवस राहिले. इकडे तिकडे फिरले. बीचेस तिकडचे खूप सुंदर आहेत. मी 3 बीचेसवरती गेले होते. एका बीचवर तर आमची मॅच झाली होती. ती खूप इंटरेस्टिंग होती मॅच. आणि मी ब्लू माउंटन्सला गेले होते. सिडनीमध्ये आहे ब्लू माउंटन्स आणि तिकडे इलेक्ट्रिक रोपवे पण आहे आणि ट्रेन पण आहे. सो खूप सुंदर आहे. बेसिकली सगळे डोंगराचे माथे आणि पूर्ण अख्खा डोंगर झाडांनी माखलेला आहे. सो इट इज सो ब्युटिफुल की तुम्हाला तिथे जाऊनच खूप छान वाटतं, फ्रेश वाटतं. ब्लू माउंटन्स नंतर डार्लिंग हार्बरला खूप मजा केली आम्ही. डार्लिंग हार्बरची एक वेगळीच ब्युटी आहे. तिकडे खूप गर्दी असते पण तिकडचं वातावरण एक वेगळ्या प्रकारे रोमॅन्टिक आहे. नदीकाठी टेबल्स आहेत, तुम्ही बसता, मध्ये एक मोठा हार्ट शेप आहे त्या तलावात. खूप सुंदर वातावरण असतं तिकडे. खूप छान वाटलं. आम्ही सगळे डिनरला गेलो होतो तिकडे. त्याच्यानंतर ग्रेट बॅरियर रीफला जाऊन मी फक्त माझं हॉटेल बुक केलं होतं बाकी आणि रिटर्न तिकीट मेलबर्नवरून. सो आणि हे सगळं पॉसिबल होऊ शकलं ते वीणा वर्ल्डमुळे. स्पेशली सुनीला मॅम थँक्यू आणि वीणा मॅम थँक्यू सो मच. कारण मी 15 दिवसाचं म्हणजे मी 30 किलो लगेज ऑलरेडी घेऊन गेले होते 15 दिवसाच्या राहायच्या तयारीने. आणि जर का मला 5 दिवसात यावं लागलं असतं तर आय वुड हॅव बीन हार्ट ब्रोकन. म्हणजे सगळ्यांना सांगून ठेवलं होतं की मी असं करणार आहे, मी तसं करणार आहे. माय फ्रेंड्स न्यू की आय वॉज गोईंग. म्हणजे थोडंसं असं कसं तरी वाटलं असतं मला, पण त्यांच्यामुळे पॉसिबल झालं. थँक्यू सो मच. ऑस्ट्रेलियात सुद्धा लोक थांबतात मला बघून. तर आपण आता चित्रपटांच्या घोषित पुरस्काराकडे वळणार आहोत. कुठल्या कपड्यांमध्ये आहेस तू? कुठल्या म्हणजे सकाळी वाईट, रात्री ब्रिक राईड. काय रेड? ब्रिक रेड. अच्छा. पण हे कोणी दिलाय तुला ड्रेस हा? महेश मांजरेकरांनी. तुला 2 ड्रेस आहेत? हो. पहिला सिनेमा कोणी केला मांजरेकरांचा? संजय दत्त. त्याच्याबरोबर कोण होतं? निदान सिनेमा. नाही, निदान सिनेमा पहिला नाही का? त्यात तू होतं. किती सिनेमे केलेत मांजरेकरांनी? 7 सिनेमे. 7 सिनेमे. 7 सिनेमांचं मिळून कलेक्शन किती असेल रे? साधारण 30 कोटीपर्यंत. 30 कोटीपर्यंत. मी एक सिनेमा केला आहे, गेस्ट अपीअरन्स, पाहुणा कलाकार, नटसम्राट. 40च्या वर बिझनेस झाला आहे ऑलरेडी. चालू आहे सिनेमा. तरी सुद्धा 2 ड्रेस मलाच आहेत. चित्रपटांच्या पुरस्काराकडे वळूया. हो हो. तर वळूयात चित्रपटांच्या घोषित पुरस्कारांकडे. त्यासाठी पुरस्कार देण्यासाठी मी आमंत्रित करतोय महेश लिमये आणि दीपा गाडगीळ यांना. वा सर, नमस्कार. नमस्ते. पहिला पुरस्कार आहे सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनाचा आणि विजेते आहेत संतोष फुटाणे, चित्रपट लोकमान्य. आणि यानंतरचा घोषित पुरस्कार आहे सर्वोत्कृष्ट छायादिग्दर्शक आणि विजेते आहेत अविनाश अरुण, चित्रपट किल्ला. महेश लिमये यांना विनंती करतो पुरस्कार प्रदान करा.
यानंतरचा पुरस्कार आहे सर्वोत्कृष्ट रंगभूषेचा आणि विजेते आहेत विक्रम गायकवाड, चित्रपट लोकमान्य. त्यांच्या वतीनं पुरस्कार स्वीकारतायत अजित परब. या चित्रपटाचे काँग्रेस दर्शक बेटा. विजेत्यांचे अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. माई 2016च्या निमित्ताने सिडनी ऑस्ट्रेलियामध्ये आम्हाला सगळ्यांना जायची एक संधी मिळाली. संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टी ही सिडनीमध्ये अवतरली होती आणि अर्थात चित्रपटांच्या निमित्ताने आणि नाटकांच्या निमित्ताने आम्हा सगळ्यांना या ठिकाणी येऊन एकमेकांबरोबर अतिशय सुंदर असा वेळ घालवता आला. सगळ्यात आधी आम्ही उतरल्या सिटी टूर केली. सिटी टूरमध्ये अर्थात सिडनी टावर पाहिलं, ॲक्वेरियम पाहिलं आणि एकदम चकाचक सिडनी शहर हे दिवसा बघायला मिळालं. आणि इमिजिएटली रात्री आम्ही डार्लिंग हार्बर इथे गेलो. अवॉर्ड्स चे काही सेगमेंट्स हे बाहेरसुद्धा झाले. त्यातला एक सेगमेंट मी सुद्धा शूट केला होता. डार्लिंग हार्बरची ती गंमत होती की आम्ही रात्री अवॉर्डच्या त्या सेगमेंटला गेलो आणि तिथे खूप अचानक गर्दी झाली आणि अर्थात मराठी माणसंसुद्धा होती. त्या सगळ्यांनी आम्हाला ओळखलं, आमच्याबरोबर फोटो काढले, असं सगळं झालं. पण तिथे शूट करतानासुद्धा खूप फ्रेंडली ॲटमॉस्फिअर होतं. आम्हाला त्रास झाला नाही. सुंदर असा वारा, मागे पाणी वाहत आहे, सुपर्ब लाइटिंग आहे आणि आम्ही शूट करत असताना अचानक आम्हाला एक तिथे आर्टिस्ट दिसला. तो तिथला लोकल आर्टिस्ट होता जो ब्रेक डान्स परफॉर्म करत होता. जे काही तो तिथे पब्लिकली करत होता ते आम्ही टिपण्याचा प्रयत्न केला. त्याच्याबरोबर थोडासा ब्रेक डान्स मी पण केला आहे. अर्थात त्याचा एक वेगळ्याच लेवलचा डान्स होता, पण मजा आली. मला वाटतं की ह्यातली अजून एक मेमोरेबल गोष्ट असेल ती अर्थात ओपेरा हाऊस. प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं जगातील ओपेरा हाऊसमध्ये जाऊन परफॉर्म करावं. ती संधी माहीत नाही कधी मिळेल, पण माई 2016च्या निमित्ताने सगळ्या कलाकारांना, मराठी कलाकारांना तिथे जाण्याची संधी मिळाली. जेव्हा व्हॉलीबॉल मॅच होते तेव्हा खूप धमाल येते दरवर्षी, पण ह्या वेळेला वेगळीच धमाल होती कारण मी खेळले सुद्धा आहे आणि आम्ही जिंकलो होतो. त्यामुळे ती मॅच खूप मेमोरेबल आहे. आम्हाला सगळ्यात महत्त्वाची साथ आणि महत्त्वाची पॅम्परिंग मिळाली ती वीणा वर्ल्डतर्फे. कलाकारांना सेलिब्रिटी स्टेटस आणि ह्या सगळ्या गोष्टी असतात, पण त्या पलीकडे जाऊन एक कम्फर्ट झोन असतो. तो कम्फर्ट झोन प्रत्येक व्यक्तीला मिळावा याची त्यांनी खात्री आणि काळजी घेतली. वीणा वर्ल्डने ह्या सगळ्या गोष्टी इतक्या सोयीस्कर आणि सोप्या केल्या होत्या की ती सगळी टूर इतकी कम्फर्टेबल होती. अरे काय फालतूपणा चाल, काय नाचत काय बसलाय युसलेस सारखा. अरे आपण कशासाठी आलोय जित्या इथे? जित्या आपण नाचून येते का तुला नाचता? डान्सला काय? थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. बाय. सी यू. व्हेरी गुड. आता आपण वळूयात चित्रपट विभागातील घोषित पुरस्कारांकडे आणि हे पुरस्कार वितरित करण्यासाठी मी आमंत्रित करतो एकविरा उद्योगचे राजेंद्र शिंदे आणि विलास मांजरेकर यांना आणि तसंच पोस्टल गर्लफ्रेम अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांना. या विभागातील पहिला पुरस्कार आहे सर्वोत्कृष्ट संकलक आणि विजेते आहेत चारुश्री रॉय, चित्रपट डबल सीट. पुढील पुरस्कार आहे सर्वोत्कृष्ट ध्वनी संयोजन आणि विजेते आहेत अनमोल भावे आणि मोहनदास वीपी, चित्रपट किल्ला. अभिनंदन. विजेत्यांचे अभिनंदन, मान्यवरांचे आभार. जित्या थेट आता
तर आता आपल्या बरोबर आहेत वीणा वर्ल्ड या जगप्रसिद्ध संस्थेच्या संस्थापिका आणि सर्वेसर्वा वीणा पाटील मॅडम. खरं तर ऑस्ट्रेलियात हा जो सोहळा रंगतोय यावर्षीचा माई अवॉर्ड सोहळा आणि त्यानिमित्तानं एवढे जवळपास 350 ते 400 कलाकार इथे आलेले आहेत आणि या सोहळ्याचे ट्रॅव्हल पार्टनर आहेत वीणा वर्ल्ड. मॅम, याहीपूर्वी जेव्हा हा सोहळा परदेशात झाला होता त्यावेळी तुम्हीच ट्रॅव्हल पार्टनर होतात, तर कसा होता हा सगळा अनुभव? खूपच छान. आमच्या दृष्टीने प्रोत्साहन तर आहेच, पण आनंद सुद्धा खूप आहे. कारण ह्या सगळ्या मंडळींना ते थोडेसे काही दिवस काढून जे परदेश पर्यटनाचा एक भाग त्याच्यात आम्ही जो साकारू शकतो तो खूप आनंदाने करायला आवडतो. कारण तुम्ही मंडळी आम्हाला सतत आनंद देत असता आणि तुम्हाला वर्षातनं कधीतरी एकदा हे आम्हाला द्यायला मिळतं आणि तुमच्यासाठी एक सेवा करायला मिळते, ते आमचं भाग्य समजतो. आणि त्या दृष्टीनेच मागेसुद्धा हाँगकाँगला, मकावला आम्ही हा प्रोग्राम केला होता आणि आता ऑस्ट्रेलियामध्ये आलो आहे. आज म्हणजे असं वाटतंय की सप्तखंडामध्ये हा सोहळा व्हावा आणि कधीतरी अंटार्क्टिकावर सुद्धा व्हावा हा मराठी चित्रपटाचा सोहळा असं वाटतंय. आणि त्यावेळी ट्रॅव्हल पार्टनर म्हणून आम्हाला त्यावेळी सुद्धा जायला आवडेल. आणि खरोखर या कार्यक्रमाच्या दृष्टीने आणि कार्यक्रमाच्या वतीने इथे ऑस्ट्रेलियाला आलो. ऑस्ट्रेलियन स्थानिकांना भेटलो आम्ही, आपली जी मंडळी इथे आहेत त्यांना भेटलो आणि त्याचबरोबर आपल्या मंडळीने ऑस्ट्रेलिया दाखवता आलं. ह्यात खूप आनंद आहे. वा वा. मला आणखीन एक प्रश्न विचारायचा मॅम तुम्हाला की वीणा वर्ल्ड ही एवढी जगप्रसिद्ध संस्था साधारण 2.5 वर्षांपूर्वी तुम्ही स्थापन केलीत आणि त्यानंतर खूप कमी वेळामध्ये ही जगभरात पोहोचलेली आहे. तर तुमच्या दृष्टीतून कुठली अशी गोष्ट आहे, कुठलं असं गमक आहे की एवढ्या कमी वेळात ही घोडदौड सुरू झालेली आहे? ज्यावेळी आम्ही नव्याने बिझनेस सुरू केला त्यावेळी आम्हाला असं वाटलं, कारण त्यावेळी मी म्हणून गेले की 30 वर्षाचं काम आम्हाला 3 वर्षात करायचं आहे. आणि खरोखर आम्ही ते करून दाखवलं. कितीही काही झालं तरी माणूस हा फार महत्त्वाचा आहे, कारण सगळ्या गोष्टी करायला माणसांची जोड लागते. दुसरं आहे टेक्नॉलॉजी आणि तिसरं आहे इनोव्हेशन. सो टेक्नॉलॉजी, इनोव्हेशन आणि माणसं म्हणजे कल्चर, ह्या 3 गोष्टींवर आम्ही खूप भर दिला आहे आणि त्या 3 गोष्टींनी आम्ही पुढे जातोय. वा, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. तुम्हाला पुढच्या सगळ्या प्रवासासाठी असं म्हणेन खूप साऱ्या शुभेच्छा. जो प्रवास यांच्यासोबत आम्हीच करणार आहोत. या होत्या वीणा पाटील मॅडम. आता जाऊयात पुढच्या भागाकडे. हे तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे. तो पिक्चर बघायला मिळणार आहे आपल्याला उद्या माई पुरस्कार सोहळ्याच्या निमित्तानं थेट ऑस्ट्रेलियामधून आणि आम्ही दोघं तर तिकडे एन्जॉय करणारच आहोत. तुम्ही सुद्धा एन्जॉय करायला या आमच्या बरोबर. ऑस्ट्रेलिया टांगणा ऑस्ट्रेलिया टांगणा.